यशवंतराव महाराज माध्यमिक विद्यालय वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण। यशवंत हो जयवंत हो। राजश्री शाहू शिक्षण संस्था संचलित परमहंस यशवंतराव महाराज माध्यमिक विद्यालय वार्षिक स्नेह संमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन। पारदर्शक वितरण समारंभ दिनांक 7/1/2025 रोजी पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रशांत वरुडे साहेब, विभागीय कार्यकारी सामाजिक वनीकरण विभाग सांगली हे होते। तर अध्यक्षस्थानी श्री गगनराज पाटील भैया, संचालक राजश्री शाहू शिक्षण संस्था धामणी हे होते। तर बामणीचे लोकनियुक्त सरपंच सौ गीताताई चिंचकर व सुभाषांना चिंचकर, श्री देवराज होनमरे, श्री बंडू गवंड, श्री नित्यानंद कुंभार, जिल्हाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया व संपादक साप्ताहिक कुंभ शिल्प व न्यूज, श्री दादासाहेब कोळेकर, सुवर्ण मोहिते, सौ सुवर्णा सातपुते, श्री भीमराव रुपनर, ग्रामपंचायत सदस्य व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रमेश आरवाडे हेही उपस्थित होते। सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत व उत्कृष्ट खेळाडू यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। यामध्ये शाळेची पूर्ण माहिती त्यांनी दिली। प्रमुख पाहुणे प्रशांत वरवडे सर यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी गुरु लागतो, या शाळेचे सर्व शिक्षक हे आपले गुरु आहेत व ते अतिशय कष्ट घेऊन शाळा शिकताना दिसतात। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत त्यांचे शिक्षण देणे हा उपक्रम चालू आहे आणि त्यानंतर पुन्हा ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची गाठ घेत असतात। असे हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे। विद्यार्थ्यांनी आमच्यासारखे प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर येण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करून चांगल्या मार्काने पास व्हावे व स्पर्धा परीक्षेत आपण मोठे यश मिळवून या शाळेचे नाव लौकिक करावे असे त्यांनी सांगितले। त्यानंतर गीताताई चिंचकर व सुभाषांना चिंचकर व रमेश आरवडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शेवटी या शाळेचे विद्यार्थी यांनीही शिक्षकांच्या बद्दल चांगले मार्गदर्शन असते व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही आमचा स्वतःचा व्यवसाय करू शकतो असे सांगितले। या कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संचालक श्री गगनराज पाटील यांनी केले। या कार्यक्रमाचा शेवट पसायदान करून झाले। या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते। प्रफुल्लित झाले हास्य मनामनात, विनंती करतो मी मान्यवरांना दीप प्रज्वलनाने करावी कार्यक्रमाची सुरुवात। सुमंगल वातावरणात जे राजही आहेत आणि ऋषीही आहेत असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी रयतेला उत्कृष्ट राज्य दिले, दलितांना आश्रय दिले, शेतकऱ्यांना प्रगतीकडे दिशा दिल्या, शैक्षणिक क्रांती केली, पुरोगामी विचारांना राज्य प्रगतीपथावर नेले। अशा राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन व ते समाजापुढे आणि विशेषतः तरुण पिढीपुढे विद्यार्थी दशेपासून सतत राहावी या सदर हेतूने राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे स्थापना झाली। 1991 साली ही संस्था स्थापना झाली। याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विठ्ठल पाटील काकाजी आहेत। राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी तालुका मिरज सांगली ही शाहूच्या विचारांचा वारसा जपणारी, चालवणारी आणि समाज मनात त्यांचे विचार खोलवणारी, रुजवणारी अशी संस्था आहे। इनाम धामणी, वड्डी, विजयनगर, सांगली, बामणोली ही 5 गावे सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका तसेच या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या जवळ असल्याने तेथील मुलांना गावात हायस्कूलची सोय उपलब्ध नव्हती व शहरात येणे सोयीचे नव्हते। ज्यांचे पालक शिक्षणाबद्दल जागृत होते ते शहरात मुलांना शिक्षणासाठी पाठवत होते, परंतु जे अशिक्षित व आर्थिक कमकुवत होते असे पालक मुलांना शाळेला न पाठवता शेतमजुरी किंवा मजूर म्हणून कामाला पाठवायचे। त्यामुळे बालमजूर होत होते। तसेच मुलींना अज्ञानपोटी किंवा विविध कारणामुळे शहरात शाळेला न पाठवता लग्न केल्यामुळे बालविवाह होत होते। त्यामुळे त्यांचे आनंदी जीवन संपुष्टात यायचे। या बाबी लक्षात घेऊन
स्वातंत्र्य सैनिक कैलास भाऊशे पाटील माध्यमिक विद्यालय धामणी, श्रीमती चंद्राबाई भाऊशे पाटील माध्यमिक विद्यालय वड्डी, संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय वैजयनगर, तसेच परमहंस यशवंत बाबा महाराज माध्यमिक विद्यालय बामणोली येथे हे 5 हायस्कूल सुरू केली. आमच्या हायस्कूलचे विशेष मॅडम इतर सर्वांनी आहेत ते तुम्हाला सांगितले की जे इथल्या बालकांना साधारण आपली मुलं कुठे आहेत, काय आहेत, त्याची प्रगतीचं विचारायचं लांबच राहिले. शाळेला जातोय का नाही जाते ह्याची सुद्धा खबर नसते की मुलगा शाळेला आलोय किंवा अजून आलेला नाही किंवा घराकडे आलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या शाळेचे उपक्रम म्हणून सकाळी 9:30 वाजता इयत्ता 8वीला हे सगळ्यात माहीत आहे लेखन वाचन इतकंपर्यंत ABCD पासून आम्हाला 8वीला आल्यावर शिकवायला लागतं शिक्षकाला. कारण की आम्हाला आमची शाळाच नॉन क्रेडिटेबल होती, त्याच्यासाठी आम्हाला 10वीला पुढे गेल्यावर आम्हाला त्या रिझल्टशिवाय आम्हाला ग्रँट मिळत आहे आणि त्यासाठी तर आम्हाला ते करायलाच लागते, पार्थ आणि परमार्थ करायला लागते. मग त्या मुलांना 8वीला आल्यापासून पासून ABCD करून 2 वर्षात शिकून 10वीला रिझल्ट लावावा लागतो. कारण तेवढंच न करता त्यासाठी बाकीची शाळा जर 10, 11:30ला सुरू होत असेल तर ते अण्णा त्यांनी बघितलं तर आम्ही शाळेची स्टाफ 9:30 वाजता शाळेत राहतो. 9:30 ते 10:30 जागा अभ्यासला घेतोय. 9:30 नंतर रेग्युलर नंतर 5:30 जे मुलांचे शारीरिकच्या सोबत शारीरिकचं पण सुद्धा व्हायला पाहिजे म्हणून खेळ घेत असतो. एवढ्यावरच न थांबता दर संध्याकाळी दर एक शिक्षक पालक भेट म्हणून घेतलं होतं. पालक भेट म्हणजे कशासाठी तिथल्या पालकांना त्या जे आपली मुलं कुठं आहे काय आहे तर हे विचारण्यासाठी त्यांना वेळच नसतो. त्यासाठी काय करतात पालक ते शाळेत न येता शाळेतले शिक्षकच पालकांच्या घरी जातात. घरी जाऊन त्यांचे इतकंपर्यंत आमच्या जे राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय विठ्ठल पाटील काळांनी एक उपक्रम राबवून दिले की बाबा शाळेतले शिक्षकच आहेत आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल पाटील काकाजी, संस्थापक अध्यक्ष राजर्षी चालवणारी तसेच समाजमनात त्यांचे विचार खोल रुजवणारी हा वारकरी संप्रदाय तालुका मिरज सांगली अध्यक्ष वारकरी विठ्ठल पाटील काकाजी यांचे जे उपक्रम आता आज फक्त सांगितलं ना हे जरी असं सांगितलं तर जसे समुद्रातून एक चांगलं पाणी घेतल्यावर कसं होतं तसेच आमचे जे आता गुणगान गायलेलं तसे आहे म्हणून मी माझे इथं भाषण संबोधून जय हिंद जय महाराष्ट्र आयोजित करण्यात येणार आहे. संचालक माननीय गगनराज विठ्ठलराव पाटील यांचा सत्कार इथं संपन्न होतोय. सामाजिक वनीकरण विभाग सांगली, मी आमच्या संस्थेच्या संचालकांना विनंती करते भैया